आणि यानंतर आता एक सविस्तर बातमी। 2 दिवस पुणेकरांचा पाहुणचार घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यातून आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या। हरली ते भूक तहान निमाली संतांची देखील चरणां बाजुजे अशा भावना मनात ठेवत संतांची आणि वारकऱ्यांची सेवा करून पुणेकर आज दोन्ही पालख्यांना निरोप देत आहेत। ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड मुक्कामी आहे, तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून। लक्ष्मण, काय सांगाल? संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज पुण्याहून मार्गस्थ होत आहेत, काय सध्याची परिस्थिती? मोहिनीजी, रामकृष्ण हरी, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। अगदी भक्तिमय वातावरणामध्ये गेली 2 दिवसापासून पुणेकरांचा पाहुणचार घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आता पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे लाखो वारकरी विठ्ठलाची एक अनामिक ओढ घेऊन पंढरपूरच्या दिशेने सध्या हे मार्गस्थ आहेत। ज्ञानोबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाची नाममात्रा अगदी क्षणोक्षणाला त्यांची ऊर्जा वाढवत आहेत। सध्या पुण्यामधून ह्या ज्या पालख्या आहेत ते पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहेत, मात्र अगदी चेहऱ्यावरती चैतन्य, नाविन्य, सहे उत्साहताना झळझळताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्याची लखेर आहे, आनंद आहे, भक्तिभाव आहे। वारी म्हणजे सहिष्णुतेचा धर्म आहे, वारी म्हणजे दुःख, अहंकार आणि भेदभाव सारी म्हणजे वारी आहे। आणि हे वारीमध्ये आपण बघू शकतोय की अगदी आनंदमय, भक्तिमय होत हे सर्व वारकरी सामील झालेले आहेत। आणि अगदी विठू नामाची एक अनामिक ओढ घेत सध्या ह्या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या पुण्यामधून मार्गस्थ होत आहेत, म्हणजे पुण्यामधून बाहेर पडतात। 2 दिवस अगदी आपुलकीचा पुणेकरांचा पाहुणचार घेत आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती सासवड या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। संत तुकाराम महाराज यांची पालखी ती लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। आपण सध्या बघू शकतोय की पुण्यामधून या पालख्या मार्गस्थ होत आहेत। पुणेकर सुद्धा अगदी मनोभावे त्यांना निरोप देण्यासाठी, त्यांच्यासोबत काही पावले चालण्यासाठी, खरं तर पंढरपूरचा नाही जाता आलं तरी वारकऱ्यांसोबत त्यांची सेवा करता आली तरी त्या सेवेमध्ये सुद्धा पंढरपूर आपल्याला भेटत असतो। आणि हीच भावना कुठेतरी पुणेकर जपतायत। आणि आपण बघू शकतोय की अगदी रात्री वेगवेगळे गणेश मंडळ जे आहे ते गणेश मंडळाच्या माध्यमातून या वारकऱ्यांची सेवा करत आली। कारण की वारी म्हणजे जो वारकरी असतो तो अगदी भक्तिभावांमध्ये वेडा झालेला असतो, त्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला असतो। एकूणच अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसतंय। आपण जाऊ